जयेशने मात्र पहिल्या चेंडूवरती अगदी सन्मान देत एक सिंगल आली आहे आणि त्यानंतर आता स्ट्राईक साठी दयानंद. गोलंदाजी मार्गवर नाथा. पहिलाच चेंडू अगदी स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. डीजे मास्टरला संधी. धन्यवाद. चला हॉलँडर आपण बॉल शोधायचा आहे, तोपर्यंत पंच मैदानात नवीन बॉल घ्या. दयानंदन मात्र पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलं, अगदी नाथावरती आक्रमण चढवलं गेलं. दुसरा चेंडू जबरदस्त, अगदी कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून चेंडूने सीमारेषा पुन्हा एकदा कव्हर केली आहे स्वतःला सिद्ध करत असताना, कारण याच साठी दयानंद ओळखला जातोय. जबरदस्त. आपण या दयानंद या खेळाडूचा विचार केला तर डोणवत या मैदानावरती जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये अवघ्या 14 चेंडू मध्ये 68 धाब्यांची एक मोठी विस्फोटक खेळी केली होती तो दयानंद. आता मात्र पुन्हा एकदा पलसदरी या ग्राउंड वरती देखील बरसतोय, कारण पहिल्या 2 चेंडूवर ती वैयक्तिक 10 धाब्यांवर खेळतोय. लॉर फुल टॉस खरोखरच गोलंदाजानं पाहिलं होतं, त्यानंतर गती कमी केली आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण 2 लगातार मोठे फटके दयानंदनं खेचून आणले होते. त्यानंतर डान्सिंग डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, परंतु तो अयशस्वी ठरला आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. जसा एक निर्धाव चेंडू आला त्यानंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय झाला आणि त्यानंतर चेंडूची गती पाहायला मिळते गोलंदाज नाथा या गोलंदाजाकडून. दयानंदला थोडासा थांबवलाय, 2 चेंडू का होईना परंतु थांबवण्यात यश आलंय नाथा या गोलंदाजाला. पुन्हा एकदा टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय चेंडू खाली. स्वतः गोलंदाज नाथा कोणतीही चुकी करत नाहीये. मोठा हादरा बॅक टू द डगआउट. दयानंद पहिली विकेट. आपण विचार केला तर हा संघ देखील भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्या मध्ये नक्कीच आपली कमाल दाखवत येतात आणि जबरदस्त गोलंदाजी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकच सिंगल आली आहे. एका सिंगलच्या साह्याने टोटल 12 या अंकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि निखिल देखील बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. आवाजच ना करतो काय.
मोठा हादरा तंबूच्या आसऱ्याला आला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय तो पांडुरंग, जो दयानंदच्या जोडीला सलामीसाठी येणारा पांडुरंग आज मात्र 4 नंबर वरती मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. कारण विकेटची पडझड चालू झाली होती, त्यानंतर दयानंद थोडीशी प्लॅनिंग चेंज केली आणि आता मात्र पांडुरंग एका बाजूनं संघाचे बाजू लावावी लागेल, बाजू लावून धरावी लागेल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला पांडुरंग या फलंदाजानं, परंतु गोलंदाजाची गती पाहिली तर पांडुरंगाला काही समजत नाही. आणि त्यानंतर चेंडू सर्व यष्टीरक्षकाच्या हातात एक निर्धाव चेंडूची सांगता होती. वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजाकडून. जबरदस्त चेंडू, अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये आणि त्यानंतर नक्कीच लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये येतो आणि उचलतो, फेकतो. तोपर्यंत नक्कीच पुन्हा एकदा एकच धाव मिळाली. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक टोटल 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत विचार केला या गोलंदाजाचा केतनचा तर अवघ्या 2च धावा खर्च केल्यात गोलंदाजानं आणि 5 चेंडूची फेकी करून झाली. पुन्हा एकदा मोठा फटका अलाउंड द कार्पेट. नक्कीच एकच धाव मिळाली. एका धावेनं षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या झाली ती मात्र 14 धावा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे 12 चेंडू अजूनही बाकी राहिलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी. भास्कर स्ट्राईकला जयेश, जो सलामीला आलेला फलंदाज जयेश. आतापर्यंत विचार केला तर फक्त 4 चेंडूंचा खेळ केला आणि 3 धावा गोळा केल्या त्या जयेशनं. जयेशला मोठा फटका मारणं गरजेचं असेल. पहिलाच लॉवरफुल टॉस, काही समाचार घेता आला नाहीये. डायरेक्ट हिट देखील झाली. थर्ड अंपायरचा रेफर केलाय आणि इथे मात्र कदाचित धोक्याची घंटा जरूर वाजली. यस, फलंदाज बाद. नक्कीच मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपात गमावली या सातेरी संघानं आणि डीजे मास्टरला संधी मिळते. महत्वाचा विकेट तंबूच्या आसऱ्याला आला आणि त्यानंतर आता मात्र पांडुरंग यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय भीमसेन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. भास्करनं देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण केतननं जशी गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली त्यानंतर भास्कर देखील लॉवरफुल टॉस समाचार घेतलाय आणि षटकार जरूर आहे. षटकाराच्या साहाय्याने अकाउंट ओपन झालं. डीजे मास्टरला संधी मिळाली आहे.
6 या अंकानं आणि धावफलक जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. खेळ मात्र गमावला गेला सातेरी संघानं. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा फाईन लेगला अगदीच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 38 सर्कल मध्ये आणि 1 धाव मिळाले. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल 21 या अंकावरती. फाईन लेगच्या खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं असेल, कारण कुठेतरी जर चेंडू मध्ये गती राहिली असती ना तर नक्कीच चौकार लिहिलेला होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, एकदा तर नक्कीच पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न देखील होणार नाहीये. नक्कीच 1 धाव मिळाले. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक टोटल 22 या अंकावरती. कारण कुठेतरी 40 ते 45 धावा गोळा करणं गरजेचं असेल, कारण फुटबॉल संघाचा बोलबालाकार या अंगामध्ये कर्जत परिसरात वारंवार चालू राहिलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा तर नक्कीच पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न होणार का? परंतु 1 धाव आणि षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या झाली 23 धावा. सलामीला गेलेला फलंदाज जयेश आतापर्यंत जर विचार केला तर एकही मोठा फटका आला नाहीये. जयेशला थांबून चालणार नाहीये, मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. चला फुटबॉल संघ, आपण जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका. शेवटचे 6 चेंडू टार्गेट सेट करणारे गोलंदाजी मार्कवर एक नौखा गोलंदाज असावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुर्वेश. शेवटचे निर्णायक 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि स्ट्राईकला असेल तो भूषण, ज्यानं आतापर्यंत विचार केला तर 1 षटकार लगावला गेलाय. जरूर मोठा फटका तो लोअर फुलटॉस होता आणि त्या लोअर फुलटॉसचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळत आहेत. आता मात्र कव्हर्सला आतमध्ये घेतलाय आणि पॉइंटचा खेळाडू मात्र 38 सर्कलच्या बाहेर काढलाय. त्यानंतर लॉंग ऑफ मिड ऑफ पहिलाच चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. भूषणकडे ताकद पाहायला मिळते, अनुभवाचा वापर केला आणि नशिबाची साथ देखील मिळाली आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डीजे मास्टरला पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवले गेले आणि त्यानंतर आता गोलंदाज दबावाखाली. पुन्हा एकदा अगदी फाईन लेगच्या वरून चेंडू उडवला. एकदा तर नक्कीच पूर्ण होईल. पाहता क्षणी काय घडलं जात आहे. तू मय करता करता चेंडू नक्कीच सीमारेषा लगत अडवला गेलाय. कुठेतरी 2 धावा अडल्या गेल्या, 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात आणि 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला गेला. टोटल जाऊन पोहोचले 31 या अंकावरती. उर्वरित शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी राहिले. आता मात्र फाईन लेगचा खेळाडू होता त्या संकटच्या बाहेर काढलाय, कारण वारंवार भूषण या फलंदाजाकडून तोच फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. अगदी कव्हर्सला चेंडू 38 सर्कलमध्ये अडवला गेलाय आणि आता स्ट्राईकला असेल तो जयेश, जो सलामीला आलेला फलंदाज जयेश. त्या फलंदाजाचा विचार केला तर स्ट्राईक देखील जास्त मिळाली नाहीये, परंतु सिंगल डबलला मात्र त्याचं काम चालू आहे. आणि त्यानंतर आता शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेत या इनिंगचे. मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, ताकद कमी, परंतु जितकी हवी होती तितकी ताकद मिळाली. आयवा कॅच देखील सोडली आहे. काय घडलं जाते, 200 रुपये खिशात येता येता राहिले आणि चेंडू देखील कुठे लागला तर डोक्याला लागलाय.
काय घडलं जातं शेतकऱ्याच्या बाहेर. खिशात 200 आले असते, 200 तर 500 घालवले असते दवाखान्यात. डोळा फुटला असता तर 5,000 गेले असते. काय घडलं जाते. पुन्हा एकदा मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. नक्कीच जबरदस्त पाहायला मिळाला. महत्वाची विकेट आली आहे. जो जयेश अगदी पहिल्या षटकापासून शांत होता, त्यानं एक षटकार जरूर लगावला. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती त्या जयेशला देखील थांबवण्यात यश आलं आणि जयेश बॅक टू द डगआउट. आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू. धावफलकाचा विचार केला तर 38 धावा लगावल्यात. शेवटचा चेंडू अजूनही बाकी राहिलाय. चला वाशिवली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व श्याम पारधी साहेबांना देखील विनंती करतो, आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. यानंतर होणारा सामना वाशिवली राकेश विरुद्ध विराणी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल. दोन्ही संघांना विनंती आहे. जबरदस्त चेंडू, अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. त्या ब्रह्मास्त्राला देखील हेलिकॉप्टरच्या साह्याने खोदून काढलं आणि त्यानंतर पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाबीने टोटल जाऊन पोहोचले ती 40 या अंकावरती आणि 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि जिंकण्यासाठी 41 धाब्यांचं आव्हान असेल फुटबॉल संघासमोर. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. चला सातेरी संघ आपण त्वरित वाशिवली संघ वाशिवली गावचे एक लहू पारदी, राम पारदी, वासू पारदी, छगन वाघ, किसन भला यांचे सर्व कार्यकर्ते कुठे असतील त्याने सर्वांना आपण स्टेज मध्ये असं नसतं व्हायचंय. आणि पलसदरी गावचे मालू वाघ साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील स्टेज मध्ये असं नसतं व्हायचं. चला वाशिवली संघ कर्णधार आला असेल तर विराणी संघाचा कर्णधार मात्र उपस्थित झालाय. वाशिवली संघ आपल्याला दुसरा पुकार असेल. यस, चला फलंदाज पाठवायच्या भडवळ संघाला विनंती, आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पलसदरी गावचे संदीप सुर्वे साहेबांना विनंती करतो, आपण स्टेजवरती असं नसतं व्हायचंय. त्यानंतर सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. विराणीचे आकाश मरगा साहेबांना विनंती करतो, आपण स्टेजवरती असं नसतं व्हायचंय, कारण आपल्या मार्फत जी पेनच्या स्टेडियमवरती स्पर्धा रंगली होती, ज्या स्पर्धेमध्ये बाईक पाहायला मिळाली होती, ती स्पर्धा आपल्या नियोजनात संपन्न झाली. एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली होती. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आले असतील तर आपण स्टेज मध्ये असं नसतं व्हायचंय. आणि त्यानंतर मैत्री चषकचे सर्व प्रकाश पवार साहेबांचं देखील आगमन झालंय. स्टेजवरती असं नसतं व्हायचं. मनोज झोरे देखील त्यांचे सहकारी मित्र त्यांचं देखील आले असेल तर आपण त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच कालच्या दिवसात देखील त्यांचा
विठ्ठल मरगा साहेब विराणीच्या आले असतील त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षा आभार. स्ट्राईकला अजय आणि नॉन स्ट्राईकला मंथन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दयानंद. जबरदस्त चेंडू. अगदी दयानंद या फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही साईडनं चेंडू वळवण्याची ताकद ज्या गोलंदाजाकडे पाहिली जाते असे गोलंदाज फार कमी पाहायला मिळतात. त्यामध्ये एक दयानंद हा गोलंदाज ओळखला जातोय. जबरदस्त चेंडूला फक्त सन्मान दिला होता आणि दिशा दाखवली होती कारण दयानंदच्या गतीचा वापर करत चेंडूने सीमारेषा कव्हर केली आहे. नक्कीच चेंडूचा विचार केला तर फक्त अजयने फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या सन्मानात इतकी ताकद होती की नक्कीच चेंडूने सीमारेषा कव्हर करत 4 धाबेसाठी संघाचं अकाउंट ओपन झालं. 4 धाबेनं रिव्हर्स अटेंड केली आहे. नक्कीच कुठेतरी सरळ बॅटने धावा येतात तर आडवे बॅटनं खेळायची गरज नाहीये कारण कुठेतरी चौकार आला त्यानंतर सिंगल आली असती ना तरी काही बिघडलं नसतं भडुबे संघाचं. परंतु एक एक डॉट चेंडू नक्कीच आपल्याला अडचणीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणार. मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर एष्टी रक्षकानं चुकी गेली आहे. महत्वाची मोठी विकेट सोडली आहे. चला विराणी संघ नाणेफेकीचा कौल करून घ्या. विराणी विरुद्ध वाशिवली हा सामना रंगणार. जबरदस्त फटका पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. नक्कीच एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. सतेरी संघाचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिसफील्ड थोड्याशा कमी पाहायला मिळतील परंतु पहिल्या षटकामध्ये एक वाशिवली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि डिसिजन पुन्हा एकदा जबरदस्त फटका अलाउंड द कार्पेट. नक्कीच वन बाउन्स करत चौकाराला. ज्या अजयची झेल सोडली होती तो अजय मैदानाच्या आतमध्ये बरसणार. शेवटच्या क्षणापर्यंत लढत देणार. तेरी संघासमोर कितपर्यंत ती झेल टोचणार हे पाहणं गरजेचं असेल. यानंतर P1चा षटक समाप्तीचा इशारा आला. एका षटकाच्या समाप्ती एका संघाची धावसंख्या झाली ती मात्र 10 धावा. अजूनही 31 धाव्यांची गरज कारण 10च्या सरासरीने धावा गोळा करायच्यात. त्या 10 धावा आल्यात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वामन. वाशिवली संघाने नाणेफेकीत जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि विराणी संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला पंच आपण स्पीडअप घ्या कारण अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. टोटल 5 सामने अजून कव्हर करायचे आहेत आपल्याला. वेळ खूप कमी राहिलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस 38 सर्कल मधून चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार उचलणार फेकणार. तोपर्यंत काय घडलं जातंय. रनआउटला संधी देखील चालू झाली होती. पाहता क्षणी काय घडलं रनआउटला संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा जरूर चुकी झाली होती. चुकीला माफी मिळाली नाहीये. कुठेतरी एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण झाली. त्यानंतर दुसरीचा प्रयत्न चालू झाला. पाहता क्षणी फंबल देखील झाली आणि त्यानंतर दुसरा चान्स मिळाला गोलंदाजाला आणि त्या दुसऱ्या चान्सला मात्र विकेट मध्ये कन्वर्ट केलं आणि विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला मंथन बॅक टू द डगआउट. डीजे मास्टरला संधी मिळाली वाजवायचं आहे. आपण नक्कीच संधी मिळाली आपण सोनं करा. चला नवीन फलंदाज दुर्वेश मैदानाच्या आत बाजूने रवाना झालाय. नक्कीच एक महत्वाची विकेट पाहायला मिळाली कारण दोन्ही फलंदाजांमध्ये मिस अंडरस्टँडिंग झाली.
पहिला जर कॉल सक्सेस ठरला असता तर नक्कीच कुठेतरी विकेट आली नसती. त्यानंतर मिस टायमिंग कॉल थोडासा कॉल चुकीचा झाला आणि त्यानंतर मात्र पाहता क्षणी होत्याचं नव्हतं झालं. महत्वाची विकेट मंथन तंबूच्या आत्र्याला आला आणि मंथन यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत सज्ज झालाय तो अर्थातच दुर्वेशला एक बाजू लावून धरावी लागेल कारण एक बाजू अजयने लावून धरली आहे. पुन्हा एकदा अगदी स्लोवर पद्धतीने बाउन्सर फेकला गेला होता आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. अगदीच गतीचा अजून वेग कमी केला होता गोलंदाज वामन या गोलंदाजानं. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडू सोडत नाहीये तोपर्यंत स्ट्राईक चेंज होणार नाहीये. यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला तर डॉट चेंडू असेल. पुन्हा एकदा हलकीशी लिडिंग एज लागली. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील झाली आहे परंतु अजय सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय आणि त्यानंतर एक सिंगल आली. एक सिंगलच्या साह्याने पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 12 धावांवर जाऊन पोहोचलंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. चला पंच स्पीड अप घ्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि फाईनल स्लिप मध्ये कोणतीही चुकी नाहीये. मोठी हा मासळी गाळाला लागवले आणि त्यानंतर मात्र आता डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. थांबा जरा. अगदी आमच्या वासू फारती साहेबांचा इथून मान सन्मान केला जातोय. अगदी आमच्या व्यासपीठावरती इथून अगदी आमचे मामा देखील आहेत. वाशिवली गावचे अगदी डॅशिंग नेतृत्व खऱ्या अर्थानं. तदनंतर राम पारधी हे देखील आमचे मामा आहेत. त्यांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. झालाय का? यस. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन सान्नपन्न व्हा आणि या मॅचचा मात्र इथून आनंद घ्यायचा आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला तो नाथा आणि षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येते. 2 षटकाच्या समाप्ती. अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 12 धावा. गोलंदाज वामन या गोलंदाजाचा विचार केला तर अवघ्या 6 चेंडूंचा खेळ करत मात्र 2 धावा देऊन एक महत्वाची विकेट तंबूच्या आश्रयाला परतवली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हॅलो. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला सत्तरी संघाकडून. वामन या गोलंदाजानं 7 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट देखील तंबूच्या आश्रयाला आली.
एक रनआउटच्या स्वरूपात, ती रनआउटच्या स्वरूपात जी विकेट आली आहे ती गोलंदाजाच्या खात्यात ऍड केली जाणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, पहिलाच चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय आणि त्यानंतर फलंदाज पाहत राहिला दुर्वेश. खरोखरच बाळकृष्णानं देखील पहिल्या चेंडूवरती आपली गती दाखवली गेली आहे. फलंदाज दुर्वेश या फलंदाजाला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली, दयानंद चुकी झाली. रनआउटला संधी देखील मिळाली होती, सोप्पा झेल, दयानंदनं चुकी केली. संघाच्या कर्णधाराकडून चुकी झाली. खरोखरच दुर्वेशला जीवनदान मिळालंय, तर दुर्वेश कितपर्यंत घातक ठरेल हे पाहणं आता गरजेचं असेल. इथून आता मात्र स्ट्राईकला नाथा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जबरदस्त चेंडू फेकला जातोय गोलंदाजाकडून. बाळकृष्ण देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय, कारण वारंवार क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. थोडस क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय फलंदाज क्षेत्ररक्षकांकडून. आणि त्यानंतर गोलंदाजांना एकच पर्याय उरतो, एक डॉट चेंडू फेकावा, कारण डॉट चेंडू फेकला तरच आपल्याला इथून मात्र सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. आणि तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या सहाय्यानं टोटल 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. 41चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा अगदी अखूड पद्धती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅटच्या इनर एजला लागला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल मिळाले. एका सिंगलनं सातेरी संघाचं काही बिघडणार नाहीये, परंतु मोठा फटका पडवळ संघासाठी येणं गरजेचं असेल. कोण मारणार तो मोठा फटका? एक जर आला तर दुसरा यायला टाइम लागत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा येतोय आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 15 धावांना 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 26 धावा, त्या 6 चेंडू कोण हाताळणार? 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय, अर्थातच संदीप. नक्कीच बाळकृष्णाचा विचार केला तर 3च धावा खर्च केल्यात बाळकृष्णानं देखील. कुठेतरी असं वाटलं होतं की नक्कीच सामना रंगतदार पाहायला मिळेल, परंतु थोडासा पडवळ संघ बॅकफुटवर ढकलला गेला, कारण महत्वाच्या सलामीच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाही. आणि त्यानंतर मात्र पहिलाच चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न तितका सुरक्षित रक्षक पाहायला मिळालं. आणि जबरदस्त जो दुर्वेश कुठेतरी एक दयानंदनं झेल सोडला होता, तो दयानंद बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. आता एष्टी रक्षक आता मात्र दुसऱ्यांदा चुकी झाली नाहीये, कारण एक चुकी झाली होती, त्यानंतर दुसरी चुकी दयानंदनं केली. आणि त्यानंतर जसे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा साथ मिळतो आणि त्यानंतर भुटवळ संघ पूर्णपणे अडचणीत सापडत चाललाय.
आता मात्र भास्कर मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 26 धावा. अजूनही 4 षटकार जरी लगावले तरी सामना मात्र सातेरी संघाच्या बाजूने झुकेल. आणि इनर चेंडू विकेट हॅट्रिक. आतापर्यंत विचार केला तर या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आली नाहीये. जबरदस्त अगदी कव्हर्सला चेंडू उडवलाय. 1 धाव तर नक्कीच मिळेल आणि एकच धाव मिळेल. सॉरी, एकही धाव मिळाली नाहीये. एकही धाव मिळाली नाहीये कारण सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिली. जर आपण विचार केला तर या हंगामामध्ये खोपोलीमध्ये स्पर्धा रंगली होती. 3 चेंडू 26 ची गरज होती. त्या 3 चेंडू 26 धावा चेस झाल्या होत्या. नक्कीच मोठी विकेट आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलं. विकेट आली आहे. तीन महत्वाच्या विकेट मिळवल्यात. विकेट ची पडझड जी चालू झाली ती थांबायचं नाव घेत नाहीये. मोठा फटका. पुन्हा एकदा 30 सर्कलच्या बाहेर चेंडू आणि पुन्हा एकदा एकही धाव मिळाली नाहीये. नक्कीच या स्पर्धेतलं दुसरं विकेट मिळून षटक येणार का हे पाहणं गरजेचं असेल. कारण कालच्या रात्रीत आपण विचार केला तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट मिळून षटक आलं आणि नक्कीच सातेरी संघाने पुढील सामन्यात मजल मारली आणि त्यानंतर फडवळ संघाला पुढील स्पर्धेसाठी नक्कीच हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मी थांबतो, तुम्ही थांबू नका. मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच ज्यांचं नाव बबलू उघडा सरांना. त्यांचा आवाज आपण या इथून ऐकूया.